न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 682/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे दिनांक 3 जुलै 2024 रोजी दाखल असून सदर गुन्ह्यातील मयत महिला नामे शीतल स्वप्नील रणपिसे वय वर्ष 23 राहणार रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे ही दिनांक 3 जुलै 2024 रोजी दुपारी 1:30 वाजता घरी एकटीच होती। तिचा पती स्वप्नील रणपिसे सासरे शामराव रणपिसे हे कामानिमित्ताने बाहेर गेले होते, तसेच सासू शारदा रणपिसे या त्यांच्या साड्यांच्या दुकानात जाऊन बसलेल्या होत्या। दुपारी 2 वाजता पती स्वप्नील रणपिसे हा घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बाहेरून कडी लावण्यात आली होती। शीतल रणपिसे आजूबाजूला कोणाच्या घरी नसल्याचं तसेच तिचा फोन रिसीव्ह होत नसल्याने स्वप्नील रणपिसे याने त्याची आई शारदा रणपिसे यांना बोलावून घेऊन चुलत भाऊ रणजित रणपिसे याच्यासोबत घराचे पाठीमागील दरवाजाची बाहेरील कडी काढून घरात गेले असता शीतल रणपिसे हिच्या गळ्याला निळ्या रंगाच्या दोरीने आवळलेले होते, तसेच हाताच्या अंगठ्याला इलेक्ट्रिक वायरने करंट दिलेला होता आणि ती निश्चित पडलेली होती। घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते। तिला उपचाराकामी केडगाव येथील निरामय हॉस्पिटल येथे नेले असता ती मयत झालेली असल्याचं सांगितलं। झालेल्या प्रकाराबाबत स्वप्नील रणपिसे यांना अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाची फिर्याद नोंदवली आहे। मयत शीतल रणपिसे हिचे 7 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते। सदरचा प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना आणि मार्गदर्शन केले। गुन्ह्याचा प्रकार गंभीर होता त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग SPDO प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या अखत्यारीत स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशनकडील पथकांनी सखोल तपास सुरू केला। मयत महिलेचे काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं, त्या अनुषंगाने प्रथम कौटुंबिक वादविवादाचे अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला। तसेच घरामध्ये सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याने सदरचा प्रकार चोरीचा आहे का या मुद्द्यावर देखील तपास सुरू केला असता सदरचा प्रकार हा बनावा असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर सर्वतोपरी शंका तपासण्यात आली, CCTV फुटेज तपासण्यात आलं। दरम्यान मयताचा पती स्वप्नील रणपिसे हा उच्च शिक्षित असल्याने तो वारंवार वेगवेगळी हकीकत सांगत होता। त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याची पत्नी शीतल रणपिसे हिचा चारित्र्याच्या संशयावरून खून केला असल्याचं सांगितलं। आरोपी स्वप्नील रणपिसे याचे आणि पत्नी शीतल रणपिसे यांच्यात वादविवाद होत होता। तो तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता। तिचे गत आयुष्याबाबत तिला वारंवार विचारणा करत होता, त्यातून त्याच्यात नेहमीच वाद होत असे। तिच्यावरील चारित्र्याच्या संशयामुळे आरोपी स्वप्नील रणपिसे याने तिचा खून केला असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळालेली आहे। आरोपी स्वप्नील रणपिसे याचे या लग्न जमण्यापूर्वी मुलींना त्याच्या गत आयुष्याबाबत विचारणा करत असे। या कारणावरून बऱ्याच मुलींनी लग्न करण्यास नकार दिला। आरोपी स्वप्नील रणपिसे याचा स्वभाव संशयी आणि चारित्र्यावर संशय घेणारा असल्याने त्याने पत्नीचा देखील चारित्र्याचा संशय घेतला आणि तिचा खून केला। सदर गुन्ह्यात आरोपी स्वप्नील रणपिसे यास न्यायालयासमक्ष हजर केला असता त्याची दिनांक 10 जुलै 2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून शिरूर पोलीस स्टेशनकडून पुढील तपास करण्यात येतोय। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, SDPO प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस सब इन्स्पेक्टर एकनाथ पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, तुषार पंधारे, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे, जनार्दन शेळके, मंगेश थिगडे, संजू जाधव, सागर धुमाळ, काशीनाथ राजापुरे, अक्षय सुपे, शिरूर पोलीस स्टेशनचे अंमलदार गोपीनाथ चव्हाण, नितीन सुद्रिक, परशुराम सांगळे, प्रफुल्ल भगत, राहुल भवर, नाता जगताप, नितेश थोरात, सचिन भोई, विनोद काळे, शिवाजी भोते यांनी केले असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे। रांजणगाव सांडस इथे एका मुलगी आहे, तिचा अज्ञात व्यक्तीकडून खून झाल्याची घटना घडली होती शिरूर पोलीस स्टेशनला दिनांक 3 तारखेला। घटना फिर्याद अशी होती की 3 तारखेला ती घरी एकटी असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी घरामध्ये शिरून तिचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळून आणि इलेक्ट्रिक करंट देऊन तिचा खून केला अशी फिर्याद होती। त्या अनुषंगानं माननीय SP सर, ॲडिशनल सर, NCB आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथके आपण तयार केले होते। फिर्यादीचे नातेवाईक, त्याच पद्धतीने जी मयत महिला तिच्या घरचे नातेवाईक यांची सविस्तर विचारपूस केली। त्याच पद्धतीने इतर जे तांत्रिक पुरावे आहेत, CDR असेल, CCTV फुटेज असेल, या सर्व तांत्रिक पुराव्यांच्या आधारावरती आपण म्हणजे जवळपास
एक दिवसामध्येच आपण 24 तासामध्येच या गुन्ह्यातील जो आरोपी आहे, मूळ आरोपी, त्या नवविवाहित महिलेचाच पती होता. त्याला आपण अधिक सखोल चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुलीही दिली आणि इतर जे काही पुरावे आहेत याच्या आधारावरती असं निष्पन्न झालं की सदर जो गुन्हा आहे तो तिच्या पतीनेच केला आहे. आणि याचे कारण त्या जे नवविवाहित महिला आहे तिच्या लग्ना अगोदरचे जे काही त्या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधानं पतीला माहीत पडल्यामुळे पतीनं तिचा खून केलेला आहे. ह्यांनी जी कंप्लेंट दिली होती नवऱ्याने त्याच्यात म्हणजे बनाव केला होता का कुठल्या पद्धतीचा किंवा डेथ कुठल्या स्पेसिफिक ही प्रेस घेण्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा असा एक प्रोजेक्ट झालं होतं की दिवसा ढवळ्या चोरीच्या उद्देशाने कोणीतरी त्या घरामध्ये शिरलंय आणि ती शिरल्यानंतर त्या महिलेचा चोरी करण्याच्या उद्देशाने तिने काहीतरी रेजिस्ट केलं आणि त्यामध्ये त्या महिलेचा खून करण्यात आला असं ते इनिशियली म्हणजे प्रायमा फेसी तसं ते वाटत होतं. परंतु जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो हे सगळं बघितलं तेव्हा असं लक्षात आलं आहे की तसा तो काही प्रकार नाही आहे. कारण तिथे जरी थोड्या बहुत गोष्टी अस्ताव्यस्त जरी असल्या तरी कुठल्याही प्रकारची चोरी किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी लॉस आहे त्या ठिकाणी आम्हाला दर्शनात आलेलं नाही. त्यामुळे पुढे जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल अधिक चौकशी केली तर तिच्या घरच्यांचंच इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये निष्पन्न झालं आणि मग अजून सखोल तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की तिचा पती ही मुलगी ही नवविवाहित होती. 7 महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं आणि तिच्या पतीनेच तिचा खून केला. आणि ह्यामध्ये आम्ही प्रेस नोटमध्ये पण म्हटलं आहे की तिच्या चारित्र्यावर संशयाच्या कारणाबद्दल त्यांच्यामध्ये वाद झाला असावा. यापूर्वी पण होत होते आणि त्याची परिणती त्या महिलेच्या खुनामध्ये झालेली आहे. त्याचं एज्युकेशन काय आहे नवऱ्याचं आणि त्यांनी पहिल्यांदा जे आपल्याला सांगितलं ते काय, व्हॉट वॉज हिज व्हर्जन ऑफ इन्सिडेंट? ह्यामध्ये आपण पती जो आहे, जो आमचा आरोपी आहे, जो खुनी आहे, तो BSc केमिस्ट्री झालेला आहे, MBA शिकलेला आहे. आणि ह्यामध्ये आम्ही जी पहिले FIR जी घेतली त्या FIR मध्ये आमचा कंप्लेनंट सुद्धा हाच आहे, स्वप्नील शामराव रणपिसे, वय वर्ष 26. ह्यानेच ही फिर्याद दिली किंवा माझ्या पत्नीचा कोणीतरी खून केला आणि घरात कोणतरी शिरलाय, अज्ञात व्यक्ती शिरला म्हणून अज्ञात व्यक्ती विरुद्ध अज्ञात करणाऱ्याने खून केला अशी आम्ही ही तक्रार घेतली होती. त्यामध्ये अजून एक म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना अवगत करण्यामागचा उद्देश हा सुद्धा आहे की हा खून केल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक शॉक सुद्धा आपल्या पत्नीला दिला. सुरुवातीला असं प्रोजेक्ट करण्यात आलं होतं की इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला आणि अत्यंत निर्गुणपणे त्या सदर महिलेचा खून झाला. ह्याच्यामध्ये ही सुद्धा काही लोकांनी शंका उपस्थित केली होती त्या दिवशी की त्यांच्यावर काही शारीरिक आणि लैंगिक अत्याचार त्या स्त्रीवर झालेले आहेत का. तर ह्या सगळ्या गोष्टींची आज 4 दिवसांनंतर आम्ही जेव्हा आपल्या समोर येतोय तर ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही शहानिशा केलेली आहे की ते इलेक्ट्रिक शॉक सुद्धा त्या पतीनेच म्हणजे जो खुनी आहे त्यानेच तिला दिलेले आहे आणि त्या संदर्भाने त्याने कबुली दिली आहे आणि त्या महिलेवर कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार वगैरे ही घटना घडत असताना झालेला नाही. ह्याबद्दलचा आमच्याकडे डॉक्टरचा अभिप्राय सुद्धा. ओके. आणि हा काय काम करतो सध्या? ब्रिटानिया कंपनी आहे त्याच्यामध्ये कलेक्शन सेंटर्सवरती तो काम करतो आणि कॉम्प्युटरचं ते ज्या क्वालिटी चेक करण्याचं तो काम करतो. आणि BSc आणि MBA ओके मॅडम. न्यूज महाराष्ट्र केनाईनसाठी प्रतिनिधी राजू उर्फ रोहित ताटे, पुणे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.